महापालिका निवडणुकांच्या तोंडावरती सर्वात गाजलेला आणि वादग्रस्त ठरणारा मुद्दा म्हणजे बिनविरोध झालेल्या निवडी। राज्यभरामध्ये तब्बल 67 ठिकाणी बिनविरोध निवडी झाल्यानं मनसे ही आक्रमक झालेली आहे। राज्य निवडणूक आयुक्तांची भेट घेत मनसे नेते अविनाश जाधवांनी निषेधाचं पत्र हे सुपूर्द केलंय। यावेळी ठाण्यातील निवडणूक अधिकाऱ्यांबाबत तक्रार करण्यात आली, तसंच सत्ताधाऱ्यांनी पैशांचा गैरवापर केल्याचा आरोप यामध्ये करण्यात आलाय। तसंच बिनविरोध निवडणुकीविरोधात अविनाश जाधव आणि काँग्रेसचे समीर गांधी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे। बिनविरोध संकल्पना लोकप्रतिनिधी कायद्यामध्ये नसल्याचा दावा या याचिकेमध्ये करण्यात आलाय। त्यामुळे याचिकेवरती कोर्ट नेमका काय निर्णय देतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। काल निवडणूक आयोगाने देखील याची चौकशी लावलेली आहे। तर फक्त त्याची चौकशी लावून होणार नाही, कारण जे आरओ आहेत किंवा जे जिल्हाधिकारी आहेत यांनीच आधीपासून या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांची इन्व्हॉल्वमेंट आहे। तर या सगळ्याची चौकशी ही निवृत्ती न्यायाधीशांच्या मार्फत व्हावी किंवा हायकोर्टाच्या निगराणीत व्हावी अशी याचिका आज आम्ही दाखल करतोय। आणि जर खरंच न्याय द्यायचा असेल तर मला असं वाटतं की यात एका वेगळ्या संस्थेकडनं ही सगळी चौकशी व्हावी आणि तोपर्यंत हा संपूर्ण निकाल हा राखून ठेवला पाहिजे। माझ्या दोन मागण्या आहेत की ज्या आरओज होत्या ज्यांनी ह्या सगळ्या प्रकारे गोंधळ घातला त्यांचे जे तिथले जे फुटेज आहेत ते चेक करावे। उमेदवारांना मतदान त्या केंद्राच्या बाहेर कोण घेऊन येत होतं ते कुठल्या पक्षाचे होते ते चेक करावे। आणि दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट, जोपर्यंत ही चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत निवडणुकीचे जे निकाल आहेत ते राखून ठेवावेत, तोपर्यंत ते निर्णय जाहीर करू नयेत। अशा दोन मागण्यांसाठी मी आज यांची भेट घेतली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।